नमस्कार. हिंदुस्थान पोस्टमध्ये मी हर्षद वैद्य आपल्या सर्वांचं मनःपूर्वक स्वागत करतो. तब्बल 1 महिन्याच्या विश्रांतीनंतर पावसाने संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. जवळपास महिन्याभराचा पाऊस 3-4 दिवसांमध्ये पडतोय अशा पद्धतीच्या बातम्या येत आहेत आणि हवामान खात्याच्या अंदाजानुसार असाच पाऊस तब्बल काही दिवस चालू राहणार आहे. यामुळे ज्या घटना घडतात, पूरस्थिती वगैरे या सगळ्या गोष्टी आहेतच, पण याचबरोबर यावेळेला महाराष्ट्रामध्ये दरड कोसळणे, झाडं कोसळणे आणि त्यामुळे होणारे मृत्यू, वाहतुकीला होणारे अडथळे यासारख्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ झाली आहे. आत्ताच आपल्याला माहिती असल्याप्रमाणे मुंबई-पुणा एक्सप्रेसवेवरती तसंच मुंबई-पुणा रेल्वे मार्गावरती सुद्धा दरड कोसळली होती आणि त्यामुळे मुंबई-पुण्याचा संपर्क जवळपास तुटलेला होता. मग या पद्धतीच्या घटना महाराष्ट्रामध्ये वारंवार यावर्षीच का घडत आहेत? निसर्ग ज्या पद्धतीने बदलतोय तो नेमका कसा बदलतोय आणि त्याला नेमकी कारणं कुठली आहेत आणि या सगळ्याच गोष्टींवरती आपण कशा पद्धतीने उपाययोजना केल्या पाहिजेत, या सर्वच प्रश्नांचा आढावा आपल्याला घ्यायचा आहे. आणि त्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत ज्येष्ठ भूगर्भशास्त्र अभ्यासक श्रीकांत कार्लेकर सर. सर, आपलं मनःपूर्वक स्वागत. नमस्कार. नमस्कार. श्रीकांतजी, मला तुम्हाला यावरती पहिलाच प्रश्न असा विचारायचा आहे की जवळपास पावसाने महाराष्ट्रामध्ये थैमान घालायला सुरुवात केली. त्यामुळे होणाऱ्या घटना, ऍक्सिडेंट्स ह्या सगळ्या गोष्टी होतातच आहेत. लँडस्लाईडच्या घटना वाढलेल्या आहेत. एकूणच या सगळ्या चित्रावरती आपली एक अभ्यासक म्हणून पहिली प्रतिक्रिया काय? तुमचा प्रश्न खूप छान आहे. प्रश्नामध्ये खरी बरीचशी उत्तरं आहेत, पण तुम्हाला हा विषय कसा आहे, हा थोडासा किचकट विषय आहे आणि यामध्ये भूगोल आहे, भूशास्त्र आहे, जिओलॉजी वगैरे आहे. एक महत्वाची गोष्ट अशी लक्षात ठेवली पाहिजे की आपल्याकडे जो मुख्य खडक आहे ना, तो बेसॉल्ट हा खडक आहे आणि हा जो खडक आहे यामध्ये अनेक भेगा आहेत, पोकळ्या आहेत, असा हा खडक आहे आणि तो घन प्रकारचा म्हणजे सॉलिड बेसॉल्ट ज्याला म्हणतो तसा आहे. पोकळ्या असलेला, भेगायुक्त असा असा हा विशिष्ट खडक आहे. आणि हा जो खडक आहे या खडकाचं आज मोठ्या प्रमाणावर विदारण झालेलं आहे. विदारण म्हणजे याला इंग्लिशमध्ये वेदरिंग असं म्हणतात, किंवा त्याला एक मराठी शब्द पण आहे की खडक कुजलेले आहेत, विदारण झालेलं आहे त्याचं. आणि हे अनेक वर्ष चालू आहे आणि आता त्याला वेग आलाय. ही जी उष्णता वाढलेली आहे सगळीकडची, आपण बघितलं सुद्धा की मागच्या महिन्यामध्ये आणि त्याच्या आधीच्या महिन्यामध्ये भरपूर उष्णता वाढली होती. या सगळ्याचा परिणाम जो आहे हा त्या खडकांवरती होतो. म्हणजे खडकाची इंटरनल स्ट्रक्चर आहे ती थोडीशी ठिसूळ होते, बदलते. त्याची जी खनिजे आहेत त्याच्यावरती त्याचा परिणाम होतो. आणि म्हणून आधीच विदारण झालेले हे जे डोंगर उतार आहेत आणि त्यावरचे जे खडक आहेत, यामुळे दोन्ही गोष्टीवरती परिणाम होतो. एक म्हणजे झाडं बिडं, तुम्ही जे म्हटले ना, झाडं वगैरे बरीच पडली किंवा डोंगर उतार हे खचले, भूस्खलन झालं, तर त्यामध्ये असं दिसतं की ह्या झाडांच्या मुळात असलेले हे जे खडक आहेत, मूळ खडक जे आहेत, बेसॉल्टच आहेत ते सगळे, पण ते कुजलेले आहेत. अनेक ठिकाणी ह्या अचानक आलेल्या मोठ्या प्रमाणावर झालेल्या पावसामुळे तुम्हाला असं दिसतं की हे पाणी आत मुरतं. म्हणजे खडकाची पाणी धरून ठेवण्याची जी शक्ती आहे ती सगळी संपते आणि तो पाण्याने संपृक्त होतं, कॉन्सन्ट्रेट होतं पाणी, भरपूर सॅच्युरेशन त्याचं वाढतं आणि मग तिथले जे खडक आहेत मुळामधले झाडांच्या वगैरे ते सगळे डिसलोकेट होतात. आणि ही एकदम होणारी घटना नाहीये, ही चालू असते, आपल्या लक्षात येत नाही. आपल्याला केव्हा कळतं की झाड ते उन्मळून खाली पडलं की लक्षात येतं की अरे बापरे हे असं झालेलं आहे. पण मुळामध्ये ही क्रिया चालू असते आणि थोडासा पाऊस जास्त पडला, पाणी जास्त झिरपला, आत मुरलं की ती उन्मळून खाली पडतात, अशी स्थिती निर्माण होते. डोंगर उतारावर काय होतं, डोंगर उतारावर आता आपण झाडांचा विचार न करता नुसता डोंगर उतारांचा जर विचार केला तर तिथला सुद्धा खडक जो आहे हा असा मोठ्या प्रमाणात प्राकृतिक विदारण, ज्याला फिजिकल विदरिंग असं म्हणतात, त्यामुळे तो कुजलेला आणि अस्थिर झालेला असतो. थोडासा पाऊस पडला आणि पाणी वाढलं किंवा अचानक कमी वेळामध्ये जास्त, आपण जसं म्हटलं की 400 मिलीमीटर पाऊस पडला, 500 मिलीमीटर पाऊस पडला 1-1.5 दिवसामध्ये, हा भरपूर पाऊस आहे. हा भरपूर आपल्याला कळत नाही, पण इट क्रॉसेस द थ्रेशोल्ड. जो थ्रेशोल्ड आहे तो क्रॉस करतो आणि त्याचा परिणाम असा होतो की हा जो खडक आहे तो, तिथली माती डोंगरावरची वगैरे, ही तो थ्रेशोल्ड क्रॉस झाल्यामुळे खाली घसरायला लागते. याला स्लोप फेल्युअर असं पण म्हणतात. लँडस्लाइड म्हणतातच, म्हणजे भूस्खलन म्हणतात, स्लोप फेल्युअर असं पण त्याला म्हणतात. आणि पाणी झिरपल्यामुळे, मुरल्यामुळे ही घटना ही आपल्याला झालेली दिसते. आणि खडक आणि माती फार वेगाने खाली यायला एकदा लागली की तुम्हाला त्याच्यावरती काही कंट्रोल राहत नाही तुमचं.
तुम्ही आता सांगितलं त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी आहेत की पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी झाली आहे खडकांची आणि त्यामुळे एक्झॅक्टली. सातत्याने त्या लँडस्लाईडने अशा घटना होत आहेत. स्लोप फेल्युअर सारख्या घटना होत आहेत. दगड सगळे आणि दगड माती सगळी रस्त्यांवरती सगळ्या गोष्टींवरती येते. परंतु या घटना बरोबर महाराष्ट्रामध्ये दरवर्षीच थोड्याफार प्रमाणात आपल्याला दिसत होत्या. मग नेमकं या वर्षीच असं काय घडलंय बरोबर की सगळ्यात जास्त प्रमाणात आपल्याला हं. घडतायत आणि जवळपास महाराष्ट्राच्या प्रत्येक भागात घडताना दिसत आहेत. नेमकं काय झालंय? बरोबर बरोबर. त्याची प्रमुख 2 कारणं आहेत. एक महत्वाचं सगळीकडे जगभर असलेलं म्हणजे वर्ल्ड वाईड असलेली जी फिनॉमिनन आहे, टेम्परेचर राईज, तापमान बदल किंवा तापमानामध्ये वाढ ही इतकी झपाट्याने होते. विशेष करून ती समुद्रावरती जर झाली तर त्याचे परिणाम अनेक व्हायला लागतात. मग मोठी मोठी वादळं येतात आणि समुद्रावरचं जे पाणी आहे त्याचं बाष्पीभवन होतं, खूप बाष्प तयार होतं आणि त्या बाष्पामुळे मोठे मोठे ढग तयार होतात आणि ते सगळे पाण्याने इतके भरून जातात, बाष्पाने भरून जातात की ते अचानक सगळं खाली यायला लागतं पाणी आणि भरपूर वृष्टी जशी आज 1-2 दिवसामध्ये झाली. हा इतर कुठलाही परिणाम नसून तापमान वाढ समुद्रावर झालेली, त्यातून तयार झालेली जी काही लो प्रेशर एरियाज आहेत, कमी भाराचे जे प्रदेश आहेत, त्यामुळे हे झालेलं आहे. 2 दिवसामध्ये झालेलं बघा, 2 दिवसामध्ये हे सगळं. हा एक प्रमुख बदल आहे. हा जगभर आहे, आपल्याकडे अशातला भाग नाही. परंतु आपल्याकडे तो जास्त लक्षात येतो की आपण ते जवळ आहोत, बंगालच्या उपसागराच्या आणि अरबी समुद्राच्या दोन्ही, आणि मॉइश्चर खूप साठतं आणि म्हणून त्यामुळे हे एक कारण तर आहेच. म्हणजे पहिल्यापासून आपल्याला दिसतं हवामान बदल किंवा तापमान वाढ हे महत्वाचं कारण आहे. आणि दुसरं कारण असं आहे त्याचं की आपण खूप बदल केलेत निसर्गामध्ये. जागतिक पातळीवरती ही घटना घडते, पण लोकल पातळीवरती किंवा स्थानिक दृष्ट्या ती जास्त इंटेन्सिफाय होईल अशा अनेक घटना आपण करून ठेवलेल्या आहेत. म्हणजे खडकांचं विदारण नुसतं हवामान बदलामुळे किंवा तापमान वाढल्यामुळे होतं अशातला भाग नाही, तर डोंगर उतार उघडे पडणं, डोंगर उतार हे जास्तीत जास्त उष्णतेच्या संपर्कामध्ये येणं, झाडं तोडलेली असणं. झाडं नाहीत आज, इतक्या ठिकाणी झाडं नाहीत की जी प्रोटेक्ट करतात ना या सगळ्या डोंगर उतारांना आणि प्रोटेक्ट करतात, उन्हापासून संरक्षण करतात. तापलेल्या म्हणजे उन्हाळ्यापासून वाढलेले ते सगळं कमी झालं ना. त्यामुळे ही आपल्याकडे असलेली प्रमुख 2 कारणं आहेत की जी सिद्ध पण झालेली आहेत की वृक्षतोड इतकी प्रचंड आहे आणि बांधकामं इतकी प्रचंड झालेली आहेत, खडक इतका उघडा पडलेला आहे, डोंगर उतार इतके उघडे पडलेले आहेत, इतक्या मोठ्या मोठ्या शहरांच्या आजूबाजूला ही परिस्थिती आहेच. आणि मग त्याचं हे जे रूपांतर आहे ते आपल्याला ह्या अशा घटनेमध्ये झालेलं दिसतं. तुम्ही आता एक उल्लेख केलात की आपल्याकडे वृक्षतोड होते आणि मानवनिर्मित काही गोष्टींमुळे या सगळ्या गोष्टी होत आहेत. मग नेमक्या मानवनिर्मित गोष्टी, समजा कुठल्याही पुलाचं आरेखन असेल, मी आपण मिसिंग लिंकचं उदाहरण घेऊ. समजा त्या मिसिंग लिंकचं तिथे कन्स्ट्रक्शन करायचं असेल, तिथे अभ्यास तर नक्कीच झालेला असेल सगळ्या गोष्टी करत नक्कीच. असताना. मग नेमकं आपलं चुकतंय काय की आपण बांधकाम करताना आपण कुठलाही अभ्यास करत नाही का, निसर्गाला आपण गृहीत धरतो आहोत? आणि दुसरी महत्वाची गोष्ट, बांधकाम करताना त्याच्यावरती कुणाचाही कंट्रोल नसताना आपण निसर्गाचा वाटेल तसा ऱ्हास करतोय आणि याच्यामुळे गोष्टी होत आहेत. नेमकं काय होत आहे? अगदी बरोबर. म्हणजे कसं आहे, आता हे मिसिंग लिंकचंच उदाहरण तुम्ही म्हणजे उदाहरण सांगताय म्हणून सांगतो मला की तो अतिशय उत्कृष्ट असा प्रकल्प आहे आणि मला तर माहिती, मी त्याचे रिपोर्ट्सही वाचलेले. अतिशय उत्तम प्रकारे त्यांनी जिओ टेक्निकल सर्वे ज्याला म्हणतात ते केलेले आहेत. कारण त्यांना माहिती आहे धोका त्यातला, की जर समजा असं झालं की बोगद्यामधली हे दोन्ही उतार जे आहेत मग ते खाली सांडले, कोसळले वगैरे, तर केवढ्याला पडू शकतं. त्यामुळे ते एक अतिशय उत्तम उदाहरण आहे की ज्या ठिकाणी उत्तम प्रकारचा हा सर्वे झालेला आहे. पण मुळामध्येच हा जो भाग आहे ना, मिसिंग लिंकचा जो भाग आहे, तो ही जी अंबा नदी आपली वाहते त्या अंबा नदीच्या उगमाजवळचा हा भाग आहे आणि तिथे बेसाल्ट जो आहे त्या बेसाल्टमध्ये अनेक भेगा आहेत, अनेक पोकळ्या आहेत, अनेक ठिकाणी विदारण झालेला खडक आहे सगळा. त्यामुळे एका इंजिनियरनी त्यावेळेला असं म्हटलं पण होतं की याचं टेस्टिंग केव्हा होईल, जेव्हा पावसाळा सुरू होईल तेव्हा याचं टेस्टिंग होईल. आम्ही अतिशय काळजी करून हा सगळा प्रकल्प राबवलेला आहे आणि खरंच आहे. म्हणजे त्याचे रिपोर्ट जर तुम्ही बघितले, तुमच्या लक्षात येईल, त्यावेळी हे इंजिनिअरिंगचं फॉल्ट आहे किंवा बांधणीमध्ये प्रकल्पामध्ये काही दोष आहेत असं नाहीच आहे, असं नाहीच आहे. हा निसर्गाचाच इतका म्हणजे कठीण निसर्ग एवढा आहे. त्या भागामध्ये आपण जर गेलो कधी तर तुमच्या लक्षात येईल की ते जे खोरं आहे अंबा नदीचं उगमाकडचं खोरं, हे इतकं कठीण आहे, इतका वेगळा तो बेसाल्ट आहे सगळा. आणि म्हणून खूप काळजी घ्यावी लागली जेव्हा त्यांनी तो प्रकल्प केला त्यावेळेला.
ते करून सुद्धा, पण त्यांनी म्हटलं पण होतं, त्यांना माहिती आहे की याचं टेस्टिंग जे आहे हे पहिल्या पावसामध्येच होणार आहे, आम्ही केलेलं असलं एवढं तरी सुद्धा असं आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी ह्या बांधकामातल्या त्रुटी किंवा यामुळे झाल्यात असं नाहीये, असं नाहीये. म्हणजे मिसिंग लिंकच्या बद्दल मी सांगितलं. हा. पण इतर जे प्रकल्प होतात, तुम्ही मिसिंग लिंकचा उल्लेख केला, ठीक आहे, आपण मिसिंग लिंक थोडंसं बाजूला ठेवू, पण इथे त्या पद्धतीची रचनाच तशी आहे. मग इतर ठिकाणी जी कन्स्ट्रक्शन होतात त्या ठिकाणी आपण अशा पद्धतीची निष्काळजीपणा दाखवतो आणि त्याच्यामुळेच गोष्टी होत आहेत का, आणि जर होत असतील तर कशा पद्धतीने केल्या जात आहेत, त्यातल्या कुठल्या कुठल्या त्रुटींवरती तुम्ही त्या आपण मार्क करू इच्छिता की या त्रुटी आपण करतोय आणि त्याच्यामुळे या सगळ्या गोष्टी होतात, काय सांगाल? बरोबर आहे. मी तुम्हाला ऑथेंटिकली सांगू शकतो, कारण मी संबंध सह्याद्रीमधलं एक लँडस्लाईडचं एक मोठं मॉडेल पण तयार केलं होतं की कुठे कुठे लँडस्लाईड होतात, कशी होतात, आपल्याला त्याची हे जे आहे भूस्खलन क्षमता त्याची ती शोधता येते का वगैरे, ते सगळं केलं आम्ही आणि ते करता येतं. असं दिसतं की जेव्हा ही बांधकामं होतात ना, त्या बांधकामामध्ये अनेक गोष्टी ह्या ओव्हरलुक केल्या जातात, लक्षच दिलं जात नाही त्याच्याकडे. बांधकाम पूर्ण करणं, प्रकल्प पूर्ण करणं एवढं एकच त्यामध्ये उद्दिष्ट असतं आणि त्यासाठी मग काहीही लक्षात न घेता किती विदारण झालंय, डोंगर किती कुजलाय आतून, इथे केलेलं योग्य आहे का नाही, डोंगर उतार कसे किती सस्टेन करू शकतील, याचा विचार जिओ टेक्निकल सर्व्हे म्हणून एक असतो केलेला. त्याच्यात लिहिलं असतं रिपोर्टमध्ये की जिओ टेक्निकल सर्व्हे करून झाला आहे. पण मग जिओ टेक्निकल सर्व्हे जर करून झाला असेल तर मग डोंगरामध्ये किती पाणी आहे मुरलेलं, पाण्याने तो किती संपृक्त झालेला आहे, ह्याची आकडेवारी का नाही? असं अनेक ठिकाणी तुम्हाला दिसतं. विशेष करून ही जी बांधकामं आहेत रस्त्याच्या मध्ये सुद्धा, म्हणजे रस्ते जेव्हा काढले जातात विशेष करून सह्याद्रीमध्ये डोंगराळ भागामध्ये, तेव्हा त्यामध्ये ह्या गोष्टी आपल्याला दिसत नाहीत केलेल्या आहेत. आणि जर हे तुम्ही केलं तर निश्चितपणे तुम्हाला त्याची भूस्खलन प्रवणताही कळतेच. आता गव्हर्नमेंट म्हणतं की आम्ही हे सगळे मॅप तयार केलेले आहेत, आम्हाला माहिती आहे पुढच्या वर्षी कुठे लँडस्लाईड होईल. तसं होत नाही, भलत्याच ठिकाणी लँडस्लाईड होतं. त्यामुळे त्यामध्ये त्रुटी आहेत, निश्चित त्रुटी आहेत. हे म्हणायला काही म्हणजे किंवा हे नाही की टेक्निकल सर्व्हे जे आहे, जिओ टेक्निकल सर्व्हे, ते परिपूर्ण नाहीच आहेत. आपल्याला ठरवता येते. तुम्ही हे सगळं सांगितलं की ह्या सगळ्या त्रुटी आपल्या शासन पातळीवरती सगळ्या बांधकामांमध्ये किंवा सगळ्याच गोष्टींमध्ये होत असतात. मग आता ह्याच्यावरती उपाय काय, आपण सगळ्या गोष्टी कशा पद्धतीने थांबवू शकतो? लँडस्लाईड झालं, मी आता आपण माळीण, आपल्यासाठी माळीणचं गावाचं आपल्याकडे उदाहरण आहे, रिशाळवाडीचं उदाहरण आहे, या सगळ्या घटना आपल्याकडे वारंवार होऊ नयेत म्हणून आपण काय केलं पाहिजे, आपण काय उपाय सुचवाल? बरोबर. आता माळीणचं उदाहरण तुम्ही सांगितलं तर माळीणमध्ये असं लक्षात आलं की चुकीच्या पद्धतीने डोंगर उताराचं सपाटीकरण केलं. डोंगराचा जो उतार आहे ना, नॅचरल नैसर्गिक उतार आहे, तो कायम ठेवला पाहिजे आपल्याला. तो तुम्ही तोडलात एकदा, त्याचं सपाटीकरण केलं की ह्या अशा घटना घडतात. माळीणमध्ये ते लक्षात आलं की डोंगराचं सपाटीकरण केल्यामुळे तो वरच्या डोंगराचं संतुलन बिघडलं, डोंगराच्या वरच्या भागाचं, आणि तो सगळा एकदम खाली आला आणि त्याच्यावरती मग काही आपलं नियंत्रण राहू शकत नाही. त्यामुळे सर्वे करताना नीट सर्वे करून कशा पद्धतीने कुठे कसे करावेत हे करणं आवश्यक आहे. सर्वेमधून तुम्हाला काय काय पॅटर्न्स मिळत आहेत, म्हणजे कुठला भाग तुम्हाला वापरता येईल, कुठला वापरता येणार नाही, हे अतिशय सुरेख पद्धतीने करता येतं. जिओलॉजी तिथली लक्षात घेतली, भूगोल लक्षात घेतला, वृक्षतोड मगाशी तुम्हाला मी उदाहरण सांगितलं, ते अतिशय चांगलं त्याचं उदाहरण आहे की वृक्षतोड ही कसलाही विचार न करता जर केलेली गेली असेल तर त्याचे झाडं जे धरून ठेवतात ना माती, ती बिलकुल धरत नाहीत. मग थोडासा पाऊस जरी पडला, नेहमीपेक्षा थोडासा 50 मिलीमीटर जास्त जरी पडला तरी सगळी जमीन ही घसरून खाली येते. त्यामुळे ते होणं आवश्यक आहे. वृक्ष लागवड होणं आवश्यक आहे. कुठले वृक्ष लावावेत, कुठली झाडं लावावीत, मी त्यातला एक्सपर्ट नाही, म्हणजे मी तुम्हाला ते सांगू शकणार नाही कुठली लावावी, पण तो भाग लक्षात घेऊन त्याचा अभ्यास करून कुठली झाडं लावावीत हे आपल्याला नक्की ठरवता येतं. आणि ह्या गोष्टी कराव्याच लागतात. भूगर्भशास्त्र हा तसा एक थोडासा सामान्य दृष्टीने किचकट विषय आहे. आमच्या प्रश्नांना उत्तर देताना बऱ्यापैकी सोप्या पद्धतीने सांगायचा प्रयत्न केला आणि आम्हाला या सगळ्या गोष्टी समजावून सांगितल्यात, आम्हाला वेळ दिलात, आमच्या प्रश्नांना सविस्तर उत्तर दिलीत, याबद्दल हिंदुस्थान पोस्ट तर्फे आपले मनःपूर्वक आभार. धन्यवाद. थँक्यू व्हेरी मच. आजच्या मुलाखतीमध्ये आपण महाराष्ट्रामध्ये होणारे जे भूस्खलनाचे ज्या घटना आहेत त्यांचं विश्लेषण करण्याचा प्रयत्न केला. आपल्या सगळ्या बांधकामांमध्ये आपण सगळे जे प्रकल्प करत असतो, विकास कामं करत असतो,
या विकासाच्या नावाखाली आपण निसर्गाचीच हानी करतोय का? मग निसर्ग आपल्याला कशा पद्धतीने त्याची परतफेड करतो हेच आपल्याला याच्यातून दिसतं. त्यामुळे आता तरी ह्या सगळ्या गोष्टी लक्षात घेऊन आपल्या विकास कामं करताना फक्त विकास हा फक्त बांधकामं नाही तर खरोखरच परिपूर्ण विकास असेल अशा पद्धतीची काळजी घेतली जाईल अशी आशा व्यक्त करूया. ही मुलाखत तुम्हाला कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओज बघण्यासाठी हिंदुस्थान पोस्ट युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि फेसबुक पेजला लाईक फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.